यशोमतीतील तिवसा येथे पाणी टंचाईचा आढावा यशोमती ठाकूर यांनी घेतला आणि यावेळेस यशोमती ठाकूर यांनी वीज अधिकाऱ्यांना दम दिलाय। तुम्ही शेतकऱ्यांची वीज कशी काय कट करू शकता असा सवाल यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना केला। तर वीज जर कट केली तर अधिकाऱ्यांना झोडा असा सल्ला देखील यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांना दिलाय। 2 वर्षांनी कोविड होता तर लोकांनी का आत्महत्या करायची का? मग शेतकऱ्यांची वीज कशी काय कट करून राहिले तुम्ही लोक? शेतकऱ्यांची वीज कट नका करू। तुम्हाला जर कोणत्या शेतकऱ्याचा त्रास होत असेल तर तुम्ही मला पहिलं बोला। शेतकऱ्यांची वीज पंप कशी काय तुम्ही कट करून राहिलेले? मला काय समजत नाही। सरकार पण काही निर्दयी सरकार आहे काय? कोणाला किती लोकांचे कट केले? जोडा मला येईल परत जर तुमची वीज कोणी कट केली तर जोडायचं लोक आहे। उस्मानाबादमध्ये कांदा पिकाचे दर सध्या वेगाने पडतायत आणि यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। हे केवळ चुकीच्या धोरणामुळे घडून येत आहे आणि त्यामुळे आता तरी कांदा पिकाला जीवनावश्यक वस्तूच्या यादीतून वगळून निर्यात धोरण बदल करा अशी मागणी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे। पुढची बातमी पाहूयात। खिंड लढवण्याआधीच विखे पाटील पळून गेले पण मी काँग्रेसची जबाबदारी सांभाळत खिंड लढवली असं प्रत्युत्तर बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील यांना दिलंय। विखे पाटलांनी असं स्टेटमेंट केलं की तुम्ही खिंड न लढताच पळून गेले असं प्रकारचं। नाही, खिंड तर माझ्याकडे नंतर आली। पहिले पळाले हे, त्यानंतर मी खिंड लढवली। 19 साली पहिले पळाले ते खरे विरोधी पक्ष नेते ते होते। त्यांनी महाराष्ट्रातली काँग्रेस सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती। त्यांनी त्या पद्धतीनं महाराष्ट्राची काँग्रेस तर सांभाळली नाही, पण ज्यावेळेस वेळ आली जायची त्यावेळेस ते पळून गेले। आता ते माझ्यावर कशाला आरोप करतात? दरम्यान सत्यजित तांबे जर काँग्रेसमधून निवडून आले असते तर आनंद द्विगुणित झाला असता अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। माझी विचारधारा जी आहे ती काँग्रेसची आहे, पण काँग्रेस सोबत राहतो असं मला विजयाचा हे खरं आहे की आज म्हणजे काँग्रेसचा आमदार म्हणून जर आज असता तर आजचा उत्साह आणखी वाढला असता, द्विगुणितच झाला असता। हे खरं आहे। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी राज्याच्या राजकारणातील आजवरचा सगळ्यात मोठा भूकंप होता। हा भूकंप कसा झाला आणि कुणी घडवला याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। मात्र आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत गौप्यस्फोट केलाय। शरद पवारांशी चर्चा करूनच अजित पवारांसोबतचा सकाळचा शपथविधी झाल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय। दरम्यान 2019 मधील अजित पवारांचं बंड अवघ्या 81 तासात म्यान झालं आणि फडणवीसांचं सरकारही कोसळलं। पण आता देवेंद्र फडणवीसांच्या या दाव्यानं पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। फडणवीसांनी दावा केला असला तरी शरद पवारांनी मात्र फडणवीसांचा हा दावा फेटाळून लावलाय। मी एवढंच सांगितलं त्या संदर्भात की आमची चर्चा ही पवार साहेबांशी झाली होती। बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अजितदादांना विचारा, त्या मला का विचारता? त्याच्या मान्यतेनेच म्हणजे सकाळचं शपथविधी ते तुम्ही अजितदादांना विचारा ना, ते मला का विचारता? अजितदादांकडून वारंवार याच्यावरती उत्तर देणं टाळलं जातंय। मग ते ज्यावेळेस उत्तर देतील त्यावेळेस उरलेलं उत्तर मी देईन। मला वाटतं की देवेंद्र हा एक सुसंस्कृत माणूस आहे, सभ्य माणूस आहे आणि असत्याचा आधार घेऊन अशा प्रकारचे स्टेटमेंट ते करतील असं मला कधी वाटतं।